हॅलो एव्हरीवन, तर वेलकम माय चॅनल। तर मी युवा प्रशिक्षणार्थी अश्विनी जीवन वानखेडे ॲज अ फार्मासिस्ट या पोस्टवर रुजू आहे। सध्या रिजॉईनिंग केलेली आहे फार्मसी या पोस्टवर। BSc आहे, तो मेडिसिन स्टॉक आहे। तर सर्वात महत्त्वाचं, मी खूप दिवसापासून जवळपास आपल्याला 1 तारखेपासून जॉईनिंग करायचं होतं रिजॉईनिंगचं। तर मी जवळपास 1 महिना झाला ॲप्लिकेशन दिला आहे की मला PSc चेंज करून पाहिजे आहे, मला PSc चेंज करून पाहिजे आहे। कारण की मला म्हणजे मी पारशिवनीला राहते, तर पारशिवनीवरून मला कन्हानला यायला जवळपास 130 रुपये पर डे लागत आहे। 130-140 रुपये पर डे, 140 रुपये पर डे लागतं मला येण्या जाणं करण्यासाठी। आणि फक्त 10,000 पेमेंटमधून जर 5,000 5,500 तिकीटच जाणार आहे, तर 5,000साठी एवढ्या दूरून मी 12 तासाची ड्युटी का बरं करू? मला चेंज करून द्यायसाठीच प्लीज हेल्प करा, मला सर्व सजेस्ट करा की मी काय करायला पाहिजे। आणि 9ची OPD असल्यामुळे मला सकाळी 7:30 वाजता निघते। मी 7:30 वाजता निघाल्यानंतर नाही झालं, 7:30 वाजता निघते। 7:30 वाजता घरून निघाल्यानंतर जवळपास मला तरीही 9-9:15 वाजता पोहोचायला। तर 7:30 वाजता निघायचं आणि संध्याकाळी रिजॉईनिंग तर आपण केलं, पण आता सध्या आस्थापनामध्ये लोक पण म्हणजे थोडंसं रिजॉईनिंग केल्यानंतर म्हणजे आता जसं मी जिथे फार्मासिस्ट आहे तिथे आधी जे सर होते तर त्यांचं डेप्युटेशन झालं, म्हणजे मॅक्झिमम प्रेशर आता माझ्यावर आलेलं आहे। तर आपण प्रशिक्षणार्थी आहो, म्हणजे कुठल्या एका मेन पोस्ट होल्डर अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये आपलं प्रशिक्षण असायला पाहिजे। बट पूर्णची पूर्ण जिम्मेदारी जी आहे ही आपल्यावर टाकण्यात आलेली आहे, ही गलत आहे। जवळपास मला 4,500 ते 5,000 रुपये मला जाण्या येण्याचंच भाडं लागतं। सकाळी 7:30 वाजता घरून निघते आणि सायंकाळी जवळपास मला 8 वाजत आहे। मी सांगून थकली आहे की कन्हान टू पारशिवनी रोडला सेफ्टी इश्यू आहे। कंटिन्यू ट्रकवाले असतात तिथे जिथे मी उभी राहते। सायंकाळी 5 वाजता इथनं सुट्टी झाली तर 5-5:30पर्यंत पेशंट असतात। 5:20 किंवा 15 मिनटापर्यंत तरी पेशंट असतात। आज मी सकाळी लेट आली थोडंसं, म्हणजे 9:20 आली, तर मला इतकं झापलं मॅडमनी। ते बोलले की बरोबर 9 वाजताच OPD ओपन झाली पाहिजे। आता 2 महिने नव्हते मी इथे, म्हणजे आता रिजॉईनिंगसाठी आपल्याला 2 महिन्याची गॅप होती। फरवरीमध्ये माझं संपलं आणि मी आता मेमध्ये जॉईन केलं। तर 2 महिने काय यांनी हँडल नसेल केलं का? इथे त्यांनी कुठल्या सिस्टरला किंवा कुठल्या व्यक्तीला इथे त्यांची जॉब नसेल लावली का? OPD काढली नसेल का? पण आता जर 15 मिनटं जरी का उशीर झालं तर ते मला एवढे बोलले की 9 वाजतापर्यंत यायचं म्हणजे यायचंच, 9च्या नंतर चालणार नाही। तर मी सांगून थकली आहे। जिल्हा परिषदच्या लोकांना ॲप्लिकेशन दिलं आहे की मला चेंज करून द्या, मला नाही परवडत एवढ्या दूर येणं, माझ्या सेफ्टीसाठी पण चांगलेलं नाही आहे। तर प्लीज मी या गोष्टीसाठी रिस्पॉन्स द्या सर, काहीतरी रिप्लाय द्या। कारण की मी 3 एप्रिलला तुम्हाला ॲप्लिकेशन दिलं आहे आणि 3 एप्रिलपासून मी कंटिन्यू 20 ते कमीत कमी 10 ते 12 वेळा मी जिल्हा परिषदचे चक्कर काढले आहे नागपूर जिल्हा परिषदमधनं। आणि मला प्रॉब्लेम होत आहे, माझ्या सेफ्टी इश्यू आहे, माझी हेल्थ प्रॉब्लेमसोबत मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, माझ्या सेफ्टीसोबत मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत। 6 महिने जसं तसं ॲडजस्ट केलं, पण आता जसं आम्हाला पुन्हा 5 महिन्याचं प्रशिक्षण वाढवलेलं आहे, तर मला चेंज करून द्या PSc, किंवा मला कुठल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम झाला तर त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी नागपूर जिल्हा परिषदचे असणार आहे, आरोग्य विभाग नागपूर जिल्हा परिषदची असणार आहे। कारण की कंटिन्यू सेफ्टी इश्यू असतो। मी कोराडीला सुद्धा रूम केली, बट कोराडीवरनं सुद्धा येणं जाणं करायला खूप दूर पडतं। घरून येणं जाणं करायला ट्राय केलं, घरून येणं जाणं करताना पण खूप दूर पडतं। म्हणजे जर तुम्ही आम्हाला जॉब देत आहात तर कमीत कमी ॲटलिस्ट लोकेशन पाहून द्या की कुठल्या लोकेशनमध्ये आहे, अशा लोकेशनमध्ये द्या। घरापासून जवळपास 40-45 किलोमीटर दूरवर जर तुम्ही आम्हाला देत असेल तर आमच्या हेल्थ रिलेटेड, आमच्या सेफ्टी रिलेटेडसुद्धा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा इश्यू आहे। तर प्लीज ॲटलिस्ट एक लेडीज म्हणून तुम्ही माझ्या प्रॉब्लेम्सकडे आधी लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका। आय होप प्लीज
सर्व अंडरस्टँड करतील माझा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास फरवरी महिन्यापासून पेमेंट झालेला नाही आहे. आता खूप लोकांचा फरवरी मार्चचा पेमेंट झाला नाही आहे आणि आता आम्ही रिजॉईनिंग केलेली आहे एप्रिलपासून. तर आता जवळपास आम्ही आमच्या घरचे पैसे लावूनच येणं जाणं करणार. तेही 5-5,500 रुपये जर आम्हाला खर्चच येईल येणं जाणं करण्यासाठी, तर आम्हाला फक्त 4-5 हजार रुपयेच वाचतं ना. तर मग स्पेशली मी माझी प्रॉब्लेम सांगत आहे, कारण की मला खूप फायनान्शियली प्रॉब्लेम्स होतो या सर्व गोष्टीमुळे. आणि प्लीज आमचा लवकर पेमेंट करून द्या. आय होप सो की आत्ता या 2-3 दिवसात किंवा एका हफ्त्यामध्ये तुम्ही आमचा पेमेंट करून द्याल, कारण की आम्हाला जाणं येणं करायसाठी पण पैसे लागतात. तर प्लीज जिल्हा परिषद किंवा जे कोणी युवा प्रशिक्षण योजनेच्या थ्रू ही योजना चालवत आहे तर आमची पेमेंट क्लिअर करा, कारण की 1.5 ते 2 महिन्याचा पेमेंट बॅलेन्स आहे. आता एप्रिल महिना पुन्हा कंप्लीट झाला आहे. स्टुडंटचा जे 1 तारखेपासून जॉईन झाले तर त्यांचीसुद्धा पेमेंट व्हायचे. प्लीज पेमेंट क्लिअर करा, कारण की आम्हाला फायनान्शियली नीड आहे, आम्हाला जॉबची गरज आहे, म्हणून आम्ही करत आहोत. अदरवाईज आम्हाला इतकं धावपळ करायची गरज नाही आहे. प्लीज आमची प्रॉब्लेम समजून घ्या.